आता आमचा लास्ट टास्क होता. खरंच अँटिसिपेट नाही करू शकत होतो की कोण जिंकणार किंवा कोणाला तिकीट टू फिनाले मिळणार. जसं आम्ही त्या राईडवरून निघालो तसंच आमच्यासाठी एक टब्बी होता, तो वेट करत होता. नायट्रो, ओ माय गॉड, आता बघ माझा आहे. या टास्क मध्ये तुम्हाला एक कविता दिला जाईल जी पाठ करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला नायट्रो या राईड मध्ये बसायचं आहे. राईड संपल्यावरती कविता न चुकता म्हणून दाखवायची आहे. कविता चुकवायला आम्हाला राईड रोवर बसायची गरज नाहीये, आम्ही असंही विसरू शकतो. चुम 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 वाराई साथीला साथीला सुम 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 सुम. 5 मिनिटच दिलेले आम्हाला कविता पाठांतर करायची. म्हणलं पॉसिबलच नाहीये. वर्षा आली बांधून पैजण छुम 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 वारा येई साथीला सुसू सुम सुम. हे बघ, एक होती भिंगरी, एक होती बिंगरी. तिचे नाव होतं झिंगरी. तर हे पाठांतर करून त्या सापासारख्या त्या खेळणीत बसून परत येऊन म्हणून दाखवून हे कसं शक्य आहे? तिला आहे एकच पाय. एक होता ससा, सांगा पाहू कसा. अरे उलट झाले काय ते? इथे ह्या राईड मध्ये गेल्यानंतर ब्रेन्स जे असे उलटे पालटे होणार आहे, त्याच्यानंतर कविता काय मला माझं नाव पण नाही सुचणार आहे. चल चल आपण आज जाऊ लाईनीत लर्न करू. बघूया आता विजय घाबरतोय का काय होतंय का काय होतंय. माहित नाही मजा येईल काय येईल, पण मला खूप भीती वाटते. आमची इंटेलेक्च्युअल पॉवर, आमची फिजिकल स्ट्रेंथ, आमची मेंटल स्ट्रेंथ एकाच टास्कमध्ये टेस्ट करायची असेल तर टास्कवाल्यांना तुम्हाला नमस्कार माझा, खरंच. मोरया. आज सोड सिद्ध्या. आता मजा आली सर. बोलती कविता बोल जरा. एक होती बिंगरी एक होती बिंगरी, अरे अरे तिचं नाव जिंगरी. अरे अरे अरे. बिरबिर फिरते गोल गोल. त्याने सिद्ध्याला ती अख्खी पोयम बोलून दाखवली. मग मला असं झालं की हा होतंय. नायट्रो राईड त्याच्यामध्ये तर भले भले ना नाही भीत म्हणणारे बी नाही का खरंच घाबरून जातात. अरे लागलं नाही आहे. हॅलो हॅलो, लागलं नाही. हॅलो हॅलो. बॅग मला बसायला येणार बॅगीनं. अरे बापरे, हे पाय टेकत नाहीत. सर 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 हा लागलं का? भाई पॅक आहे की नाही देखो. मॅजिकाची सगळ्यात मोठी आणि शेवटची राईड होती आमची. त्या राईड मध्ये बसताना मला असं झालं होतं की बापरे, आता विजयचं काय होईल मी काय सांगूच शकत नाही. फास लावून घ्यायच्या तयारीत राहिलोय आता मी. एवढ्या मी विहिरीत उड्या मारतो काय वाटत नव्हतं, पण ती राईड करताना एवढं रिक्सी वाटत होतं मला. राईड कवा सप्त्या वाटत होतं. जेव्हा राईड मध्ये बसलोय असं गेलं पैंजण बांधून का करून खाल्ला गोल फिरलं. जय बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नली म्हणला आता.
एकदाच काय होईल ते होईल. मेलो तरी चालेल पण माघारी हटायचं. चालू लागतं पळतो, तुरु तुरु चालतो, तुरु तुरु त्याची चाल, पाहतं पळतं. ही गेले ते इंडिकेटर लागून बोललो आता गेलो. ज्यावेळेस वरती गेला त्यावेळेस तर खालती असं बघत होतो, खरंच खूपच हालूनच जात होतो. खूप खूप मजा आली. खूप खूप म्हणजे खूप विशेष काय शब्द नाही. पण मजा आली. पूर्ण कविता आम्हाला लक्षात होती आणि आम्ही त्या टबीला पूर्ण कविता बरोबर रिसाइड करून ऍक्शन वगैरे करून बोलून दाखवली. वर्षा आली बांधून पैंजण छुम 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 वारा ये साथीला सुम 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 सुम. मेघ दाटले खुदकन हसले हासत नाचत मोती उधळले. एक होती भिंगरी तिचे नाव झिंगरी फिर फिर फिरते गोल गोल फिरता फिरता जातो तोल. एक होता ससा सांग पाहू कसा पांढरा पांढरा रंग पांढरा पांढरा रंग मऊ मऊ अंग. काय मग सिटी सुंदर्यांनो आणि रांगड्या भावांनो, काय मजा केलीत ना आज. सगळ्यांनी आनंद घेणं, सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मजा शोधणं, हीच तर खरी आयुष्याची गंमत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद. आणि सगळ्यात जास्त मज्जा ह्याची होती की मज्जा घेत घेत करण्याचा टास्क होता. तुम्ही जेवढी मज्जा घ्याल तेवढा टास्क तुमचा भारी होणार. पण काय मज्जा दोघांनी घ्यायला पाहिजे. ती एकानीच कोणीतरी घेतली तर त्याचा काही उपयोग नाही, नाही का क्रिश? मला तुझ्यासाठी टाळ्या वाजवायच्या वाटतं. सगळ्यात पहिला आजचा अख्खा टास्क तू एकट्याने केलास भावा, आणि तू कन्व्हिन्स केलंस कुणाला तरी, बरोबर ना? जी फार मोठी गोष्ट आहे. टास्क कसा गेला? 7 चान्स होते. एक चान्सला एकच बदक निवडायचं होतं, तर तसे 20 आले, म्हणजे 20 काय म्हणतात 20 पॉईंट आले पाहिजे होते. तर तू माझा थोडासा नाही जमला, नाहीतर मग बाकीचे सगळेच काही जमले. ओके, हा क्या बात आहे. पण टाळ्या मस्त. आपण लहान मुलांसारखे सगळीकडे बागडत होतो. याची संधी इथे असताना एक मध्ये काहीतरी फार फार विचित्र घडलं तुम्हा दोघांमध्ये. मला तरी असं वाटतंय की मी याच्याबद्दल काही प्रश्नमंजुषा करण्यापेक्षा मी हा रिपोर्ट श्रेयस सरांना देईन. एक गोष्ट मी सांगू शकतो, अनफॉर्च्युनेटली आज तुम्ही दोघेही डिस्क्वालिफाईड आहात. कारण टास्क दोघांनी करायचा होता. टॉप 5 टॉप 6 मध्ये आम्हाला जायचं होतं, आणि ते आता या टास्कमुळे आमचं कुठेतरी अवघड होत आहे. आजचा रिझल्ट, आजची गुड न्यूज काय आहे हे सांगण्याआधी आजची एक बॅड न्यूज ही मी तुम्हाला सांगतो. एक जोडी आहे जी आजच्या टास्क मध्ये डेफिनेटली जिंकलेली नाही, आणि ती जोडी आहे दीपक आणि प्रणाली. मला असं कळलंय तुमच्या खिशामध्ये काही स्टार्स वगैरे आहे. वापरले नाहीत अजून. चांगल्या वेळेची वाट बघतोय सर, म्हणजे आहे चांगली संधी मिळेल. हे बघ, ही मी सांगतो आता चांगली संधी. तिकीट टू फिनाले टास्क आज
जी कुठली जोडी जिंकेल तुम्ही त्या जोडीच्या हातनं तिकीट टू फिनाले हिसकावून घेऊ शकता. तिकीट टू फिनाले जर का तुम्ही एका जोडीच्या हातनं हिसकावून घेतलं तर ते त्या जोडीला तर डेफिनेटली नाही मिळणार, पण तुम्हालाही नाही मिळणार. पण तुमच्याकडे एक संधी असेल, तुम्ही दोघं लीडर बोर्डवरती त्या जोडीची जागा घेऊ शकता. जर का ती जोडी लीडर बोर्डमध्ये तुमच्यापेक्षा वर असेल तर. ओके. मी खरं तर कोण जिंकलेलं आहे हे अनाऊन्स करायचे आहे. तर आधीच आम्हाला वाईट वाटतंय की आम्हाला नाही मिळालं तिकीट टू फिनाले. त्यात आमच्यावर हे प्रेशर. इट्स म्हणजे खूपच अवघड डिसिजन आहे, कारण ते एक प्रकारे वेस्ट ऑफ पॉवर पण होईल आणि ॲडव्हान्टेजचं डिसॲडव्हान्टेज पण होऊ शकतं. अनुश्री विजय सर. कन्फर्म. येस सर. चांगल्या खेळणाऱ्यांनाच ते टार्गेट करतात, तसंच त्यांनी केलं. तर विजय आणि अनुश्री, जर का तुम्ही आजचा हा टास्क जिंकला असेल तर ही गुड न्यूज पण आहे आणि तुमच्यासाठी बॅड न्यूज पण आहे. ज्या जोडीनं जिंकलेलं आहे हे सगळ्यात भारीतलं तिकीट टू फिनाले, ती जोडी आहे अथर्व आणि रेवती. तिथे ना आम्ही जे असे बसलेलो होते असं झालं होतं आमचं की आहा, अब बस बोलो कौन जीता है. एवढी मेहनत करून आम्ही तो स्टार मिळवला होता, ती ॲडव्हान्टेज मिळवलं होतं, ते असं वेस्ट गेलं एका गेसमुळे. ह्याचं वाईट वाटत होतं आम्हाला. डे 1ला जेव्हा इथे आलेलास तेव्हा आपण या कार्यक्रमाच्या फायनल्स मध्ये असू असं वाटलं होतं का? आमचं पप्पा म्हणलं नाही फायनलला राहिला तर घराकडे यायचं नाही. एवढी मात्र आमची इच्छा होती, ती आज फाकड्यानं पूर्ण गेली. बस थँक्यू. आता तिकीट टू फिनाले रेवती आणि अथर्व यांना मिळालेलं आहेच, म्हणजे त्यांना मेहनत तेवढीच करायची तेवढी तुम्ही सगळे करताय. फक्त त्यांना या कार्यक्रमातनं फिनालेच्या आधी कोणीही बाहेर काढू शकणार नाही. सर 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 मला एक तुम्हाला गिफ्ट द्यायचं. काय द्यायचंय? काय गिफ्ट द्यायचं? गिफ्ट आणणार आहे. क्या बात है! तर अथर्व, रेवती, तिकीट टू फिनाले जिंकलाच आहात तर माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला एक गिफ्ट. क्या बात है! वा वा वा, बसा बसा. थँक्यू सर. भावांनो आणि माझ्या सिटी सुंदर, फार भारी वाटलं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून. फार मजा आली. आजचा दिवस तर आणखी दणक्यात गेला. मस्त शांत छान झोप लागणार आहे. तुम्हाला कशी लागणार आहे मला माहिती नाही. मला काय करायचं मी तर निघालो, पण मला तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा भेटायला आवडेल. कधी ते आपण मिळून ठरवूया. पण थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या दिवसाची सुरुवात अशी झाली की आमचा टास्क होता की आम्हाला डिबेट करायचंय आणि लोकांना पिच करायचंय की का आम्ही जिंकायला हवं. आजपर्यंत जे आम्ही दिसत आलो ते लोकांनी टीव्हीवर दिसत आलो. पहिल्यांदा जनता आपल्या समोर येणार आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला बोलायचं आहे. नमस्कार. ओळखलं का? ओळखलं. आमची मालिका बघता का? सावलीची जणू सावली, त्यातला जगन्नाथ. तुमचा कार्यक्रम मी बघतोच, आवडतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांनाही तो आवडतो. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही फिनालेला जाताय, पण त्याआधी तुमच्या सगळ्यांच्या समोर बसलेले आपले जे प्रेक्षक आहेत त्यांची मनं जिंकणं तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्ही कसं अपील करताय आणि त्यांच्या मनात कशी जागा निर्माण करताय ह्यावर सगळं ठरेल. सो एकेकाने या आणि आपलं विजयाचं स्पीच द्या.
4 चौघांसमोर बोलायला मला पहिलंच धाडस होत नाही. मग त्यामुळे मला असं वाटलं की माझे मुद्दे मी मांडता येईल का. नमस्कार, मी एक कडक लक्ष्मीचं काम करतोय. माझं आयुष्य तर तुम्हाला माहीतच आहे, माझी परिस्थिती. आम्ही घरात दोघं भाऊ, बाप असून सुद्धा बिन बाप असल्यासारखं आहे. म्हणजे मी बारका असतानाच आमचं पप्पा सोडून गेलेत आम्हाला. त्यानंतर जे काय घडवले आम्ही दोघा भावानं हिमतीवर घडवले. आम्ही इथंपर्यंत पोचलोय. जेव्हापासून या शोमध्ये आलोय, जेव्हापासून या घरात एंट्री केलोय, तेव्हापासून जास्तीत जास्त जिद्दीनं आणि एकदम प्रामाणिकपणानं टास्क करून आजपर्यंत मी इथं आलोय सर. माझ्यासाठी माझी परिस्थिती, फक्त परिस्थिती माझीच नाही तर आमच्या अख्ख्या समाजाची बदलण्याचे माझं स्वप्न आहे सर. तुम्हाला काही प्रश्न असतील तर दीपक आणि प्रणालीला तुम्ही विचारू शकता. मला दीपक आणि प्रणालीला असं विचारायचं आहे की तुमच्यामध्ये जो एवढा ॲटिट्यूड आहे, लोक म्हणतात की तुमच्यात असा ॲटिट्यूड आहे, ते कशामुळे? ह्या घरात जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याशिवाय तुम्ही पुढे येऊच नाही शकत. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं खूप महत्त्वाचं आहे. हा ॲटिट्यूड येतो जेव्हा आपल्या मनात एक सिद्ध करायची एक जिद्द असते आणि जिंकायची ती जिद्द असते ना, मग साम दाम दंड भेद हे सगळं वापरावं लागतं गेम शोमध्ये. आणि आम्हाला असं वाटतं ते आम्ही करतोय. आम्ही खूप प्रामाणिकपणे आमचं जे काय म्हणणं आहे जनतेसमोर मांडलं आणि बाकी सगळं देवावर सोडलं. नमस्कार मंडळी, माझं नाव अथर्व, मी सातारचा आहे. बैलगाडी शर्यत माझं काम आहे. आता माझा नादच असा आहे की मला इथं ह्या घरात कोंडल्यासारखं व्हायचं, इतकं म्हणजे बांधून ठेवल्यासारखं व्हायचं. तुम्हाला आता पटणार नाही पण मी लय रडलो इथं की बैल माझी तिकडं, मी इथं काय करतोय, कुठनं आपण आलो इकडं, नाही का. म्हणजे आपण आहे असं आहे. मी बदलायचा प्रयत्न इथं शो मध्ये, ह्या दोन्ही पुरी झाटल्या पण माझा काही हटलो नाही. मी आहे असं गावातनं मी टाकून दिल्यासारखं होतो. तो बैला मागत जातोय, अमकच करतोय, तमकच करतोय. आणि आज गावात गेल्यावर जी माणसं मला इज्जत देतात, असं आपण समाधानी आहे. मला अथर्व आणि रेवतीला प्रश्न विचारायचा आहे की हा जो तुम्ही गेम खेळता तो अथर्वाच्या डोक्याने खेळता की रेवतीच्या डोक्याने खेळता? ओके 50-50. पण आम्हाला असं वाटतं की मेंटॉर रेवती नसून अथर्वच आहे आणि तोच त्याच्या डोक्याने गेम खेळतोय. मग हाही चांगलं आहे की उलट माझ्या डोक्यानं तर माझ्या डोक्याने खेळतोय तो चांगलं आहे. कारण इथं कोण पोरं डोकं लावत नाहीत, मी एकटाच डोकं लावतो. मग तेवढं तुम्ही म्हणला ती मला लय आनंद वाटला आता. माझ्या असं म्हणत आलं की आम्ही काय गोट्या खेळायला जातो. बरं, आता तुम्हा दोन्ही जोड्यांमध्ये एक स्पर्धा होईल. अथर्वने दीपक बद्दल सांगायचं आणि दीपकने अथर्व बद्दल सांगायचं की हा तुला योग्य का वाटत नाही, तुला हा का योग्य वाटत नाही. डिबेट म्हणजे सॉर्ट ऑफ भांडणं. म्हटलं काय ह्याच्यात तर आम्ही एक्सपर्ट आहोत, तर बघू कसं होतंय. फर्स्ट नंबर तुझाच असतो, करसू. डोकं लावत नाही ना तुला? डोकं लावतो का नाही ती सगळ्यांना माहिती आहे इथं. कारण डोकं न लावणारी आज कुठे आहेत आणि डोकं लावणारी आज कुठे आहेत. म्हणजे डोकं लावणं हे तुझा मुद्दा आहे का? मला नाही वाटत तू योग्य आहे. अरे हाय ती मी हाय बोललो या. तुझ्यासारखं फेक तर नाही वागलं गावा. मेंटर सांगणार एक, मग तू करणार एक, मग दाखवणार एक, नामकन हा हू हा असलं तर नाही गावा केलं. मेंटरनं चांगलं एक आणि दाखवणार एक कधीच झालेलं नाही बा. अरे इथं सगळ्यांना माहिती आहे कोण कसं आहे कोण कसं नाही. मला तर असं वाटतं की योग्य नाही. कारण ज्यावेळी पण यो टास्क खेळतो आणि ज्यावेळी पण हे करतो, ज्यावेळी याला असं वाटतं की हा मी आज खाली आहे थोडं किंवा बॉटमला आहे, त्यावेळी गेम सोडून देतो. हा मला नाही खेळायचं, मला घरला जायचं. दादा एकदा दोनदाच झालंय फक्त तसं काय. मी काय सारखं म्हणत नाही ना. आम्हाला घरची सगळी आमची आहेत प्यारी म्हणून आम्हाला वाटतं सारखा गुलुगुलू करत बसलेला असतो तिच्यावर, त्यामुळे आपल्याला नाही वाटत. सर आता कसं काय झालं माहिती असं तुम्ही कसं सांगितलं आता? गुलुगुलू कशाला करतात माहिती आहे काय? गुलुगुलू कशाला करतात? टास्क बाबतीतच गुलुगुलू करतात. हे मेंटॉर आणि मेंटेचं शो आहे. गुलुगुलू करणे हे कपल्सचा शो नाही दादा. आम्ही आम्हाला बी माहिती की couples चं होय. हिच्याकडनं नाही शिकलो अरे तर पण मी तू तुझा काय मुद्दा शिकू? मांड की कवा. हिच्याकडनं नाही शिकू तर काय शिकू सांग मला, हे सांग. तुझा मुद्दा मांड की तू कवा तरी. नेहमी आत्तापर्यंत त्याने कधीच मेंटॉरचं ऐकलं नाही. रेवती तू मेंटॉर आहेस त्याची आणि तू त्याला डिफेंड करते, मला ह्याचंच वाईट वाटतंय. तुमची पॉप्युलॅरिटी वाढली आहे,
तुमचं जे Popularity काय वाढल्यामुळे तुमच्या आम्ही task पण- पॉप्युलॅरिटीमुळे तुम्हाला असं वाटतं तुम्ही इथपर्यंत आलाय, फेअर, गुड इनफ, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण मला नाही वाटत की अथर्व या शोचा विनर असू शकतो. अरे पण मला एक सांगा, जर एखादी टीचर असेल ती आपल्या स्टुडंटला शिकवते तर एक्झाममध्ये जाऊन तीच लिहिणार आणि ती पास होणार आणि तिला नंबर मिळणार आहे का? हा शो अगं. मुलांचा आहे. इथे आम्ही त्यांना फक्त शिकवायला आहोत. जी रिस्पॉन्सिबिलिटी असेल जे ती ते आमची शिकलाच आहे. नाही. जर ते चुकले तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे. पण जर ते जिंकले तर ते क्रेडिट त्यांना जाणार, कारण ते आता शिकून अथर्व ते म्हटलं की परफॉर्म मी करून ह्याचं काहीच आले. ऐकत नाही, मी स्वतः डोक्यानं करतो. आता असं युवती म्हणायला लागल्या नाहीये. की मी एक याचं मिनिट, शिकवतो. असं नाहीये. ती त्याची बोलायची पद्धत आहे आणि तुम्ही हे समजू नका की 20-21 आता हे 2 मिनिटात वर्षापासून सगळ्यांसमोर जसा झाला जो विषय. माणूस राहिलाय सगळ्यात तो 20 दोन दिवसात मिनिटात किंवा झाला. 20 ह्याच्यात चेंज होणार आहे. ओके. तो गोष्टी शिकू शकतो आणि तो टास्क जिंकतो. त्याच्या डोक्याने असू दे किंवा माझ्या डोक्याने असू दे, लोकांना कारण नाही ऐकायचे. रिझल्ट काय आहेत की आम्ही टास्क जिंकलोय, संपला विषय. आजपर्यंत जेवढं कमीत कमी टास्क जिंकून या पोझिशनवर माणूस आलेला म्हणजे तो म्हणजे अथर्व. अरे मला सगळ्यांना माहितीये कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे. सगळ्यांना आवडते मी बाद झाले. मला काय पण तुला सगळ्यांना आवडलं काय आवडतं. मी गरजेचं पण- नाही. मी पण सगळं सगळ्यांना कळलं, आवडतो. कळलं. मी पण थांबा, सगळ्यांना थांबा, आवडतो. थांबा. लक्षात आलेलं आहे, प्रेक्षकांच्याही लक्षात आलेलं आहे, तुमचं प्रत्येकाचं काय म्हणणं आहे तेही आमच्याही लक्षात आलेलं आहे. सगळ्या प्रेक्षकांना हातामध्ये एक हार दिला जाणार आहे. ज्याचं स्पीच तुम्हाला आवडलं असेल त्याच्या गळ्यात जाऊन तुम्ही तो हार घालायचा. मी तर माझा जे चांगलपणा आणि खरेपण आहे ते मांडलाय मुद्दा. मला जेवढं वाटलं माझ्या मनात होतं तेवढं मी बोललो. माझं डोळं अखंड उघडलीत. जसं लोकांचं प्रेम मिळत गेलं तसं माझा एकदम कॉन्फिडन्स वाढत गेला. आता तुम्ही तुमच्या गळ्यातल्या माळा काढा आणि एक एक करून मोजून ऑडियन्सला सांगा. दीपकला जास्त हार घातलं, त्याला 19 आणि मला 10. अख्खं महाराष्ट्राचं प्रेम मला तर माहितीच आहे किती आहे. त्याच्यावर समोर येऊन मला जे आत्ता फुल घातले, हे सगळं प्रेम दाखवले, त्याच्यावरनं मला असं वाटतं की मी 100% जास्त म्हणजे मीच विनर आहे या शोचा. आपण बी काही कमी नाही कोणापेक्षा. जरा फटाकडा उशिरा फुटल पण फुटल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आता ही स्पर्धा पुढच्या 2 जोड्यांमध्ये होणार आहे. एक म्हणजे ऋषिकेश श्रुती आणि विजय आणि अनुश्री. नमस्कार, माझं नाव विजय खबाले, मी कोल्हापुरात नाही आणि मी एक शेतकरी आहे, शेती करतोय आणि मला काही शेती कमी आहे. आम्ही दुसऱ्यांची शेती करून पोट भरतोय. मला आता ह्या शोमध्ये येऊन मला स्वतःची जरा शेती पण घ्यायची आहे. मला माझं घर सुधारायचं आहे. पाऊस आला की आमच्या घरात भांडी लावताना पुरं होते आम्हाला. जसं की अनुश्रीचा एक स्वभाव चिडका आहे, माझा पण चिडका. आम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळून शो जिंकण्यासाठी पुढे निघालोय. आम्ही पूर्ण असा कसपणाला लावून काम चालू आहे माझं आणि मला हे शो जिंकणं लय इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत मला सगळ्या प्रेक्षकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढं इथून पुढे पण मिळावं हीच अपेक्षा आहे माझी. विजय खूप जिद्दी आहे, हट्टी पण आहे, पण तेवढा जिद्दी आहे. आतापर्यंत किती सुद्धा दुखलं खुपलं तरी त्याची तनतन न करता त्यांनी फक्त टास्क वरती फोकस केलेला आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं. अनुश्री, तू विजयला घाबरतेस का? म्हणजे आधीपासून बघतोय, पहिले तू खूप बोलायची, आता म्हणजे घाबरल्यासारखी वाटते म्हणून विचारलं. विजय मुळात जास्त समजूतदार आहे, तर त्यामुळे मला असं वाटत नाही की मी घाबरते त्याला, पण मला असं वाटतं मी त्याची रिस्पेक्ट करते कारण तो माझी रिस्पेक्ट करतो. जेव्हा आमचं पेअरिंग झालं होतं तेव्हा आम्ही एकमेकांमध्ये एक डील केली होती की जे काही असेल तुला नाही पटलं तू मला रिस्पेक्टफुली सांग, आपण त्याच्यावरती काम करूयात आणि पुढे जाऊयात. मी घाबरत नाही, मी त्याची रिस्पेक्ट करते. ऋषिकेश, नमस्कार, राम राम. माझं नाव ऋषिकेश चव्हाण. मी एक पैलवान आहे आणि मी ज्या परिस्थितीतनं आलो आहे आता सध्याच्याला, मग 2-3 ऑपरेशन झाले आहेत माझं सध्याच्याला. मला 7 टाके पडले आहेत गोव्याच्या, जे आम्ही टास्क करतो तेव्हा. तर सगळ्यांना वाटलं की आता हे घरी जातो, पण मी असं नाही करू की मला जिद्द करायची आहे. परत मला शोमध्ये टिकून राहायचं आणि विन व्हायचं आहे आणि मला एक दाखवायचं आहे की पैलवान काय काय करू शकतो. मला हे शो जिंकणं हे गरजेचं आहे की
प्रत्येक पैलवान या शोमध्ये यावा अशी इच्छा आहे माझी. मला एवढंच बोलावं असं वाटतं की जेव्हा वाघ असतो तो जेव्हा 2 कदम मागे जातो तेव्हा सगळ्यांनाच वाटतं की तो घाबरलाय, पण तो एक मोठी झेप घ्यायला तयार होतो. तर असं मला वाटतं की हा आमचा वाघ आहे आणि याच्याकडून मी खूप काय काय शिकली आणि ऋषिकेश जिंकावा हा ही माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. श्रुतीताई, तुला क्वेश्चन विचारायचा आहे. तू मेंटली स्ट्रॉंग आहे आणि ऋषिकेशदा थोडा भोळा आहे, तर हा गेम तुम्ही कोणाच्या माइंडने घेता? मी खरं सांगते की मेंटॉरशिपचा गेम आहे. आम्ही मेंटर्स म्हणून आलो आहेत, तर ऑफकोर्स आम्हाला काही गोष्टी थोड्या जास्त माहिती आहेत आणि हे लोक थोडे भोळे आहेत, खरंच आहेत. तर खरंच मी त्याला गाईड करते, मी त्याला रस्ता दाखवते. या शोमध्ये आम्हाला खूप टॅग्स मिळालेले की हा मांजर आहे, हा नंदी बैल आहे, तर मी बोलेल की हा खरंच बोका आहे. हा कधी पंजा मारेल हे कोणाला कळणार नाहीये. ह्या प्रश्नावर तुला काही बोलायचं आहे? तर मांजर म्हणले मी बोका आहे, तेव्हा काय मारेल काय सांगता येणार नाही. बैल म्हणल्यात मला, मी बैल मान्य पण करले महादेवाचा नंदी आहे, पण धडक केव्हा मारेल तेव्हा काय सांगता येईल. बरं, आता मगाशी आपण जो वादविवादाचा एक राऊंड केलेला आहे तो आता तुमच्या दोघांमध्ये होईल. आतापर्यंत ऋषिकेशनं काय फेक नॉमिनेशन शिवाय काहीच केलं नाही. अनफेअर करतोय नॉमिनेशन. तर दोघांचं मत असल्याशिवाय मी नॉमिनेशन करतच नाही कोणालाच. त्या दिवशी रेवतीला पण सांगितलंस तू येऊन नॉमिनेशन श्रुतीनं केले, मग तुझा काही इन्व्हॉल्वमेंट नव्हता. कारण तो आपला फॅशन शोचा हे होता, कारण त्यांनाच माहिती आहे जास्त काय काय आहे. मी एका लेडीज बोलू शकत नाही कपडे काय घातले तर काय नाही. तसं मला तर असं वाटतं की आम्ही प्रत्येक गेम खेळून आता इथपर्यंत आलो आहे आणि जवळपास गोव्यात तुम्ही 4 टास्क खेळलेले नाही आहात, त्यातला एक महा टास्क आहे. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी कन्सिडर केली पाहिजे. तुम्ही बोलताय की आम्ही 4 टास्क नाही केले, पण जेव्हा महा टास्क येतो तेव्हा तू तो ब्लँक होतोस, त्याचं काय? ब्लँक झालोच नव्हतो. मग काय झालं होतं? कलरमुळे मला प्रॉब्लेम आलेला, पण मी बोललो तुम्ही सोडलं आता नव्हतं. प्रॉब्लेम आलेला, मग 7 टाक्यावरती तू कसं बोलू शकतोस की तुम्ही 4 टास्क नाही केले? हातपाय तरी चालूच होतं माझं. तुमच्या दोघांना ब्लेम नाही करत आहे मी, त्या सिच्युएशनला ब्लेम करते की तुम्ही 4 टास्क केलेले नाही आहात आणि तेच आम्ही जास्त केलेले आहेत म्हणून आम्ही जास्त खेळलोय. तर त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही विनर व्हावं. आणि जरा असं बालिशपणा जरा सोडून दे. आपण पहिलवान आहे, कोल्हापूरचा पहिलवान आहे, त्या मान्यानं राहा जरा. अरे मस्ती मस्ती आहे म्हणून कुस्ती आहे, एवढं लक्षात ठेवा, कुठे बी विचारावा. वा वा वा, खूप सुंदर वादविवाद झालेला आहे. तर आपण आता इथे थांबूया आणि आता बघूया कोणाच्या गळ्यात जास्त हार पडतायत. जेव्हा आम्हाला 20 हार मिळाले तेव्हा असं वाटलेलं चला डिबेट हा कळला आहे, विनिंग स्पीच ही मुद्देदार झालेली आहे. लोकांचं मन तर जिंकलो. हार जेव्हा घातले तेव्हा माझ्याकडे 9 हार होते आणि मला वाटलं की माझं माणसांचं प्रेम नाही माझ्यावरती, त्यामुळे जरा माझं असं मन पडलं की बीच काहीतरी आपलं कमी पडलं असं वाटत होतं. कॉंग्रॅच्युलेशन. ऋषिकेश, काय सांगशील? प्रेक्षकांना एकच सांगेन, असंच प्रेम राहू दे आणि किती बी मोठा झालो तरी जमिनीवर पाय राहतील माझं. असंच प्रेम राहू दे माझ्यावर, पण मी माझ्या पद्धतीने हुत्ता होईल तेवढा अजून मला कष्ट करायला लागतील असं मला वाटते. 2-3 टास्क राहिले आहेत आता आमचं, आता जीव तोडून मेहनत करीन. हा टास्क खूप इम्पॉर्टंट होता, कारण ऑडियन्स आमच्याबद्दल काय विचार करते हे आता ॲक्च्युली प्रत्यक्षात कळणार होतं. नमस्कार दादांनो, माझं नाव रामा सोनवणे, मी चंदनपूर राहतो. मी जागरण गोंधळ करतो. आमच्या समाजाचे माणसं असे पुढं कधी आलेले नाही अजूनपर्यंत. आमच्या माणसांना अशी केव्हा इज्जत नव्हती. जे वाजवायला जायचं आम्ही काम करायचो, आमच्यामध्ये बरं होतं. आमच्या माणसाला पुढं करायचं आहे, तसं आमचा समाज असा पुढं करायचा आहे, गोंधळी असा ओळखून दाखवायचा आहे गोंधळी समाज. धन्यवाद. आम्ही आल्यापासून आम्ही जे काय आहोत ते खरे आहोत. दररोज भांडतो, आमच्यामध्ये दररोज कटकट होते, पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही खेळतो आणि बाहेर पडलो होतो. त्याच्यानंतर प्रेक्षकांनीच आमच्यावरती प्रेम दाखवलं आणि त्यांनीच आम्हाला परत आणलंय. कदाचित तुम्हाला दिसून येत असेल की जे काय आहोत आम्ही ते एकदम खरे खरे तुमच्यासमोर दाखवतोय. थँक्यू. तू का एवढं रामावर चिडत असते?
त्याच्यासोबत तुम्ही 5 दिवस राहून बघा, तुमचं पण मेंटल स्टेट बिघडून जाणार. एव्हरी टाइम तू ना त्याचं चुकी काढत असते. आम्हाला असं आहे की तू त्याला ॲप्रिशिएट करून जा. मी चुकी नसते काढत, मी कधीच त्याला असं बोललेली नाही आहे. मी नेहमी पुढच्या वेळेस तू बेटर करू शकतो आणि एक अपेक्षा ठेवते. हां, ॲप्रिशिएट तर मी डेफिनेटली करते. प्रत्येकजण प्रॅक्टिस करून आलेले होते आणि मी कुठेतरी प्रॅक्टिस नव्हतं केलं आणि मला असं होतं की जे लाईव्ह ऑडियन्स आहेत त्याच्यासमोर मी जसं आहे मला तोच मांडायचा आहे. माझं नाव क्रिश गणेश गावडे आहे. मी गडचिरोली जिल्ह्यातून आलो आणि मला खरंच खूप चांगली संधी मिळाली आहे मला GTV इथे येऊन खेळायची आणि मी तो पूर्णपूर प्रयत्न करत आहो. मला माझ्या गावातल्या मुलांसाठी, माझ्या आईवडिलांसाठी मला जिंकायचं आहे. माझ्या जिल्ह्याला कुठेतरी समोर घेऊन जायचं आहे मला, म्हणून मला जिंकायचं आहे. मी कुठेतरी कमी पडत आहो पण मी प्रयत्न करत आहो की मी जिंकीन आणि मी खरंच जिंकून दाखवीन. मला क्रिशला हे विचारायचं आहे, अक्षता बाहेर गेल्यापासून तू वीक झालाय का? हे मी कधी वीक नाही, कारण मी फक्त प्रयत्न करत आहो, फक्त मी बोलत नाही. नाहीतर टास्क तर चांगलाच करत आहे मी. मला माझ्या मते मी पूर्ण प्रयत्न करत आहे टास्क कंप्लीट करायचा, पण कदाचित कुठेतरी कमी पडतो. आता आपण मगासारखी आता ही शेवटची स्पर्धा आहे तर ती सुरुवात करूया. तर रामा, मला हेच बोलायचं आहे की तुला विनिंग का बरं नाही द्यायला पाहिजे. तो तेवढा कास काही जीव लावत नाही टास्कमध्ये. तू किती लावतो? मी तर तुझ्यापेक्षा तुझा डबल टिपांना लावतो, त्याच्यामुळे तर असं तोंड बारीक करून बसत नाही मी कुठं बी. तू चढायच्या टास्कमध्ये तर मी आणि मग तू मी बरोबरीलाच होतो. तू काही स्पष्ट पुढे गेला नव्हता. हा, मला वाटतो क्रिश एवढं दाबून थांबतो, एवढं तास एवढं करत नाही. म्हणजे पहिल्या करायचं अक्षता असताना काजल आल्यापासून एवढं म्हणजे तो दाबून ठेवतो, एवढा तास बरोबर करत नाही. खरंच काजल आल्यापासून आमचे इतके टास्क जिंकलो ना आम्ही. किती जिंकल्या? गोव्यामध्ये गोव्याचा फर्स्ट टास्क आम्ही, ॲक्टिंग टास्क, मग परफॉर्म केला. आता इथे दुसरा नंबर. तुझे दाखव. अरे आम्ही गेलो होतो दीपक मी, तेव्हा फर्स्ट आलो. हा, तो जोडीचा झाला. जोडीचं झालं. स्वतःचा म्हणणं स्वतःचा. आपलं अजून याचा बी होतो. लिस्ट काढणार आहे. काढतोय ना मी. ज्या पॉइंट आहे या शोचा की जे गावरान ब्रोज आले आहेत आणि त्यांना इथून काहीतरी शिकून आणि बदलून आणि मोठं बनून जायचंय, ते तो करून जातोय. तिथे आम्ही जिंकतो, आम्हाला हे पटतंय. हा, तिथे जिंकत आहे ना. मग ट्रॉफी तर भेटली नाही भेटली काही फरक नाही पडत ना मी तुम्हाला. टेन्शन घेत नाही, मला काही टेन्शन नाही. मी जिंकलो. अरे तुमच्या मध्ये कॉम्बिनेशन नाही आहे. कॉम्बिनेशन नाही. कालचा बघितला गेला असताना कोणता मिनिटर असं मधून सोडून गेला नसता. कसं आहे ना, प्रत्येक दिवस सारखा नसतो. एक्झॅक्टली. एक दिवस माणसाचा पारा वरत जातो तर एक दिवस माणसाचा पारा खालता येतो. अरे एका जात्रेने देव म्हातारा बी होत नाही कधी. हा, तर तेच एका जात्रेने म्हातारा देव बी होत नाही. म्हणताव काल डुशुम झालं. दुशुम झालं. आता friendship ठीक होईल, आहे, handshake. season माझं बी खूप वेळा झालेलं आहे. हे बघ. जेव्हा प्रेक्षकांची तेव्हा हार घालायची वेळ होती, तेव्हा बाकीच्यांना माझं आवडलं. बाकीच्यांनी मला घातले भारी 9 हार घातले बाकीच्यांनी मला. बाकीच्यांना नाही पटलं असं, त्यांना क्रिशला 20 हार भेटले. मला असं वाटत होतं की रामाच्या गळ्यामध्ये जास्त हार पडतील, पण सर्वात जास्त लोकांनी माझ्या गळ्यावर हार टाकला. मला खरंच खूप आनंद वाटला आणि खूपच प्राऊड वाटत होता स्वतःला. जे प्रेक्षकांनी मला इतकं प्रेम दिलं आणि मला इतके हार दिले, सो थँक्यू. आणि खरंच तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा. थँक्यू. धन्यवाद एवढं प्रेम दिल्याबद्दल सर. नाही नेमके तर 9 तरी आले. हा, बरोबर. थोडं तर आहे. तुम्हा सगळ्यांना लक्षात आलं की प्रेक्षकांचं तुमच्यावर किती प्रेम आहे. प्रत्येकजण आता इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही जिंकलेलाच आहात. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोणीतरी एक असतो, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तुम्ही आल्याबद्दल, आमच्या शो बद्दल तुम्हाला थँक्यू सो मच. थँक्यू.
नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी श्रेयस तळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. कैसे गुजरा दिन, अच्छा गुजरा, कल का दिन कैसे गुजरा, मेरे को मिस किया क्या. काय क्रिश काजल, घरी जायचंय? नाही सर. मग काल ते झालं ते काय होतं? जेव्हा एनव्हलप खोलायचं ते पूर्ण जे लोकेशन असणार तिथे आपल्याला एनव्हलप खोलायचं, आता वाचायचं नाहीये. तर मी फक्त हेच बोलत होती की आता नको वाचू, आणि त्यांनी मी बघितलं त्यांनी पूर्ण क्यू कार्ड आधं खोललेलं होतं. तर मी बोलली की आता नाही वाचायचंय, मी असं बोलून घेतलं आणि तो छिनाझपटीमध्ये टर्न झाला सर. तर जे रॉंग आहे ते रॉंग आहे. तर मी बोलली की असं वागू शकत नाही तू माझ्याशी. बोलली होती वाचायचं नाही म्हणून. हो सर, मला ही जी गोष्टी ऐकूशा नाही वाटत सर. एक्झॅक्टली. मग घरी जा. आणि काय भाषा, काय व्यवहार. माझ्या कॅरेक्टरवरती मला बोट उचललं तू लोकर आहेस म्हणून मी पण मग बोलला सर. ही आपली भाषा नाही आहे आणि हा आपला व्यवहार नाही. काल फक्त एवढ्यासाठी थांबलो की तुम्ही सगळेच इकडे काही स्वप्न घेऊन आलात आणि तुम्ही आत्ता रिअलाईज करतच नाही आहात त्याचा इम्पॉर्टन्स, आणि तुम्हाला आत्ता कळणारही नाही आहे. आणि काजल, मेंटर आहेस तू यार. सर मी बहुत ट्राय किया. मला ऐकूनच घ्यायचं नाहीये ते सगळं. केवळ तुमच्या स्वप्नांसाठी म्हणून तुम्हाला बाहेर नाही काढलं, फक्त काल डिस्क्वालिफाय केलं. त्याचा परिणाम असा आहे, तुम्ही लीडर बोर्डमध्ये आता सगळ्यात खाली आहात. आणि पुन्हा एकदा मी हेच म्हणेन की ही कोणा एकाची चूक नाही आहे, चूक ॲज अ टीम तुम्हा दोघांची आहे. त्यामुळे मला माहीत नाही तुम्ही तुमचं कॉर्डिनेशन तुम्ही काय कराल आणि कसं कराल. तुमच्या समोर जर का एक एक्झाम्पल असेल तर त्यांच्याकडनं शिका, एवढंच सांगेन. त्यांनी जे टर्न अराउंड केलंय ते शिकण्यासारखं आहे. एक तर त्या दिवशी आपल्या महाटास्कमध्ये जलवा दाखवला तुम्ही, त्यानंतर इमॅजिकामध्ये धुमाकूळ. क्या बात है, व्हेरी गुड, वेल डन. टिकट टू फिनाले, क्या बात है, वेल डन, वेल डन. आता काल आणि आजच्या टास्क नंतर लीडर बोर्डवर पोझिशन काय झाली आहे ते मी तुम्हाला सांगतो. अजून पण टॉपवरची जोडी आहे ती आहे ऋषिकेश आणि श्रुती. सो एनिवेज, मला सांगा आजचा आपला टास्क कसा होता? सर आज डिबेट नाही, आरोप होत होते सर. शिकलेत सगळे डिबेट काय. प्रणालींनी आता जसं म्हणाली की बेसिकली डिबेटपेक्षा आरोप होते सगळे. सो हा आरोप आणि प्रत्यारोप याचा सिलसिला चालू राहणार आहे उद्या पण, कारण उद्याचा तुमचा टास्कच आहे कोर्टरूम ड्रामा. सो बेसिकली मेंटॉरवर आरोप असणार आहे, मेंटॉरना वाचवणार आहेत त्यांचे मेंटीज गावरान ब्रो आपले, पण आरोप करणारे सुद्धा मेंटॉरच असणार आहेत. तो सगळ्यात चांगलं डिफेंड करेल, ऑब्व्हियसली ती जोडी जिंकेल. उद्या जज पण आपले एकदम एक खास व्यक्ती असणार आहे, ज्यांनी तुमचा सगळा प्रवास पहिल्यापासून बघितला आहे, तुमच्याबरोबर हा प्रवास जगला आहे, असा एक खास व्यक्ती म्हणजे मीच उद्या जज. छान आराम करा रात्री आणि विचार करा की काय केस तुम्ही कशी लढणार, काय आरोप होऊ शकतात, काय आरोप करू शकता, आणि आपले गावरान ब्रो तुम्हाला त्या आरोपातनं कसे वाचवतील. भेटूया उद्याच्या भागात. पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिरीज.